Good morning dear students. Today we are going to learn subject maths lesson 13 profit loss part 2. आजचा आपला पहिला टॉपिक आहे प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट. चला तर मग आपण समजून घेऊया. When determining the percentage of profit or loss, it is compared with the cost price. When we say that the profit or the loss was 10%, we mean that the profit or the loss is 10 rupees. If the total cost price is taken to be 100 rupees. पहा मुलांनो, पर्सेंट म्हणजे 100 हे आपल्याला माहिती आहे, पण प्रॉफिट किंवा लॉस यांचे पर्सेंटेज ठरवताना त्यांची तुलना खरेदीच्या किमतीशी म्हणजेच कॉस्ट प्राइस सोबत करतात. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यवहारात प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, तेव्हा एकूण खरेदी 100 रुपये असल्यास त्यातील प्रॉफिट किंवा लॉस हा 10 रुपये असतो. कसं ते आपण या एक्झाम्पलमधून बघा सगळ्यांनी. पहा, 100चे 10% म्हणजे 100 गुणिले 10/100. मग किती येईल ते? 2 शून्य कट झाल्यानंतर 1 × 10 म्हणजेच किती? 10 रुपये. पहा आले की नाही बरोबर. तसंच 500चे 10% म्हणजे कसं येईल मग? पहा, 500 गुणिला 10 / 100. याला सॉल्व केल्यानंतर कसं येत आहे? पहा, 5 × 10 = 50. ओके. पहा तसंच नेक्स्ट 450चे 10% म्हणजे 450 गुणिले 10 / 100 म्हणजेच किती? 45. तर अशाच प्रकारे पर्सेंटेजने एकूण खरेदीवर त्याचा प्रॉफिट किंवा लॉसचे पर्सेंट आपल्याला काढता येते. चला आता आपण प्रॉब्लेम बघू, म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल. पहा प्रॅक्टिस सेट 33, त्यातला आपण दुसरं एक्झाम्पल सॉल्व करू. लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. रामराव बॉट अ कबर्ड फॉर ₹4,500 अँड सोल्ड इट फॉर ₹4,950. शामराव बॉट अ सेविंग मशीन फॉर ₹3,500 अँड सोल्ड इट फॉर ₹3,920. Whose transaction was more profitable? रामरावने 4,500 रुपयास खरेदी केलेले कपाट 4,950 रुपयास विकले. तर शामरावने 3,500 रुपयात खरेदी केलेली शिलाई मशीन 3,920 रुपयास विकली. तर यांपैकी कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला हे आपल्याला काढायचं आहे. ओके. चला मग आता आपण पहिले प्रॉफिट काढूया आणि मग त्यावरून आपण त्याचं पर्सेंट काढूया आणि मग ठरवू की कोणाला सगळ्यात जास्त प्रॉफिट झाला. ओके. चला लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण रामरावला किती प्रॉफिट झाला ते काढू. पहा मग रामराव's ट्रान्झॅक्शन प्रॉफिट ऑन कबर्ड. काय मग प्रॉफिटचा फॉर्म्युला? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. किती दिली आहे सेलिंग प्राइस? 4,950 मायनस कॉस्ट प्राइस किती आहे? 4,500. यात किती येतं मग? 450 रुपये. म्हणजे रामरावला किती रुपये प्रॉफिट झाला? 450 रुपये. आता आपण यावरून किती पर्सेंट प्रॉफिट झाला ते काढूया. पहा मग, लेट द प्रॉफिट ऑन कबर्ड बी X%. X% आपण कन्सिडर करू. ठीक आहे. मग इक्वेशन कसं तयार होईल? 100साठी आपल्याला X म्हणजे X/100 = 450/4,500. ओके. आता इक्वेशन कसं सॉल्व करायचं हे आपल्याला माहीत आहे. अपोजिट ऑपरेशन यूज करणार. करेक्ट आहे. पहा मग X/100 × 100 = 450/4,500 × 100. किती येणार मग? X = 450/45 म्हणजेच किती? 10%. आता असंच शामरावचं काढूया. बघा, शामराव's ट्रान्झॅक्शन
प्रॉफिट ऑन सेविंग मशीन. प्रॉफिटचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. किती आहे सेलिंग प्राइस? 3920 मायनस 3500. किती येतं मग? 420 रुपये. किती रुपये प्रॉफिट झाला शामरावला मग? 420. आता आपण किती पर्सेंट प्रॉफिट झाला ते पाहू. चला, लेट द प्रॉफिट ऑन सेविंग मशीन बी y% आपण कन्सिडर करू. काय येतं मग आपलं इक्वेशन? y/100 इक्वल टू 420/3500. तसंच पुन्हा इक्वेशन सॉल्व करणार. y/100 इंटू 100 इक्वल टू 420/3500 इंटू 100. किती येतं मग? y इक्वल टू 420/35 म्हणजेच y इक्वल टू 12. शामरावला 12% प्रॉफिट झाला. मग कोणाचं सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे याच्यामध्ये? शामरावचा. एकदम करेक्ट. कसं येईल मग? हिअर y इज ग्रेटर दॅन x. y हा x पेक्षा ग्रेटर आहे. करेक्ट आहे. म्हणजेच शामराव's ट्रान्झॅक्शन was more profitable. ओके. असंच एक्झाम्पल सॉल्व करून पहा बरं, पहिलं आणि तिसरं. पहा लास्ट टॉपिक. यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन टू फ्रेम अँड सॉल्व वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन पर्सेंट प्रॉफिट ऑर लॉस. दिलेल्या माहितीच्या आधारावरून प्रॉब्लेम तयार करून सॉल्व करणे. मुलांनो, यामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते पण कोणतेही उदाहरण दिलेले नसते. तर आपल्याला यामध्ये काय करायचे आहे? यामध्ये आपल्याला माहितीच्या आधारावरून स्वतःचं एक उदाहरण तयार करायचं आहे आणि मग त्याला सॉल्व करायचं. पहा, आहे की नाही गंमत? चला तर मग सुरुवात करूया. पहा, प्रॅक्टिस सेट 34. त्यातलं आपण पहिलं एक्झाम्पल बघू. ठीक आहे. कॉस्ट प्राइस दिलेली आहे 1600 आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे आपल्याला 2800. आता या सर्व माहितीवरून तुम्हाला इतका अंदाज तर आलाच असेल की एक वस्तूचा एकूण खरेदी खर्च दिला आहे आणि तिची विक्री किंमत दिलेली आहे, म्हणजे कॉस्ट प्राइस दिलेली आहे आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे. आपल्याला त्यातील प्रॉफिट आहे की लॉस झालेला आहे हे शोधून काढायचं आहे. तर पहिले आपण यावर आधारित एक उदाहरण तयार करू आणि मग ठरवू प्रॉफिट आहे की लॉस आहे आणि तो किती पर्सेंट. ठीक आहे. चला. कावेरी मॅन्युफॅक्चर्स mercerized cotton shirts costing rupees 1600 each and sells it for rupees 2800. What is his profit percent? बघा, कावेरी मर्सराइज्ड कॉटन शर्ट बनवते. त्याची प्रत्येकी किंमत किती आहे? 1600 रुपये. आणि मग ते शर्ट ती 2800 रुपयाला विकते. तर प्रॉफिट पर्सेंट काय आहे त्याचं ते आपल्याला काढायचं आहे. ओके. बघा मग सोल्युशन. सगळ्यात पहिले आपण आता काढू प्रॉफिट किती रुपये होतो आहे तिला आणि मग त्यानंतर त्याच्यावरून पर्सेंट काढूया. पहा, काय आहे मग प्रॉफिटचा फॉर्म्युला? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. किती आहे आपली सेलिंग प्राइस? 2800 रुपये. 2800 रुपयाला तिने विकला आणि
कॉस्ट प्राईस किती आहे 1600 रुपये. 1600 रुपयाला तिने घेतले होते. किती आलं मग प्रॉफिट 1200 रुपये. आता आपण त्याचा पर्सेंट काढूया. पहा मग लेट द प्रॉफिट बी x%. त्याला x% कन्सिडर करू. काय येणार मग इक्वेशन x अपॉन 100 इक्वल टू 1200 अपॉन 1600. इक्वेशन कसं सॉल्व करायचं हे माहिती आहे तुम्हाला. x अपॉन 100 इंटू 100 इक्वल टू 1200 अपॉन 1600 इंटू 100. चला त्या इक्वेशनला सॉल्व करू. किती येतं 1200 अपॉन 16. काय येणार आन्सर 75%. म्हणजेच किती पर्सेंट प्रॉफिट झाला कावेरीला. कावेरीज प्रॉफिट पर्सेंट इज 75. कळलं. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. यामध्येही कॉस्ट प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे. कॉस्ट प्राइस आहे 2000 रुपये आणि सेलिंग प्राइस आहे 1900 रुपये. असंच पहिल्या एक्झाम्पल सारखं आपण आता एक प्रॉब्लेम तयार करू आणि मग त्याला सॉल्व करू. ठीक आहे. चला पहा, लक्ष द्या. लखन bought a table fan for ₹2000 and after some time he sold it for ₹1900. What is his loss %? लखनने एक टेबल फॅन विकत घेतला 2000 रुपयाला आणि तो मग 1900 रुपयाला विकला. तर त्याला लॉस झाला हे आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. तर किती रुपये लॉस झाला सगळ्यात पहिले आपण ते काढू आणि मग त्याचं पर्सेंट. पहा मग लॉस इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. 2000 मायनस 1900 किती आलं 100. किती रुपये लॉस झालं मग त्याला 100 रुपये. आता त्याचेच पर्सेंट काढूया. एक्स कन्सिडर करू. लेट द लॉस बी x%. x अपॉन 100 इक्वल टू 100 अपॉन 2000. इक्वेशन सॉल्व करू. चला x अपॉन 100 इंटू 100 इक्वल टू 100 अपॉन 2000 इंटू 100. मग x इक्वल टू 100 अपॉन 20. किती येईल मग x ची व्हॅल्यू 5%. Therefore आन्सर लिहू आता. लखन's loss percent is 5. ओके. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. यामध्ये तुम्हाला 8 आर्टिकल्सची कॉस्ट प्राइस दिलेली आहे आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे. पहा काय मग कॉस्ट प्राइस ऑफ 8 आर्टिकल्स ॲट ₹1200 ईच. एका आर्टिकलची किंमत 1200 रुपये आणि सेलिंग प्राइस आहे त्याची 1400 रुपये ईच. ठीक आहे. चला प्रॉब्लेम तयार करू आता सारखंच. लक्ष द्या. सीमा परचेस 8 आर्टिकल्स कॉस्टिंग ₹1200 ईच and sold them at ₹1400 each. Find his profit %. सीमाने 8 वस्तू खरेदी केल्या. त्यांची प्रत्येकी कॉस्ट प्राइस किती आहे 1200 रुपये आणि मग त्याच प्रत्येकी 1400 रुपयांना विकल्या. तर तिचं प्रॉफिट पर्सेंट किती आहे, किती पर्सेंट तिला प्रॉफिट झाला ते काढायचं आहे आपल्याला. पुन्हा तसंच जसं आपण आधी केलं होतं. पहिले आपण किती रुपये प्रॉफिट झाला ते काढू आणि मग किती पर्सेंट झाला ते काढू. पहा मग प्रॉफिट पर आर्टिकल इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आपला प्रॉफिटचा फॉर्म्युला इक्वल टू 1400 मायनस 1200. किती येतं 200 रुपीज. म्हणजे किती रुपये प्रॉफिट झालं तिला 200 रुपीज. आता आपण किती पर्सेंट प्रॉफिट झाला ते काढू. लेट द प्रॉफिट बी x%. त्याला x कन्सिडर करू.
इक्वेशन भेटणार मग आपल्याला x अपॉन 100 इक्वल टू 200 अपॉन 1200. सॉल्व करू आता आपण त्याला. x अपॉन 100 इंटू 100 इक्वल टू 200 अपॉन 1200 इंटू 100. x इक्वल टू 200 अपॉन 12. x इक्वल टू 16 इंटू 2/3%. म्हणजेच therefore सीमा मेड 16 इंटू 0.3% प्रॉफिट. कळले एक्झाम्पल्स? असेच एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. करा बरं बाकीचे सॉल्व. थँक्यू.